होतंय काय होतं हे जो बंद पुकारतो त्याच्या पैशातून वसूल करायचं असे आदेश सन्माननीय न्यायालयाने दिलेले आहेत. आता जो व्यापाऱ्यांचा, छोट्या मोठ्या गाड्यावाल्यांचा, चहावाल्यांचा, टपरीवाल्यांचा, व्यापाऱ्यांचा जे नुकसान झालं, हे नुकसान निश्चितपणे निलंग्यातील जनता, व्यापारी येणाऱ्या 20 तारखेला माझं आव्हान आहे आपल्या सर्व व्यापारी बांधवांना, सर्व गाडीवाले, सर्वजण जे असतील व्यापारी असतील, ज्यांचं नुकसान ह्या चुकीच्या पद्धतीच्या स्वतःच्या राजकीय पोटी बंद पुकारलंय, त्यांनी 20 तारखेला मतदानारूपी आपलं मत व्यक्त करून ह्या नुकसानाची भरपाई व्यापारी करतील, हे मला आपल्याला खात्री आहे. काय घडलं काय नाही हे फक्त निलंग्याच्या नागरिकांना माहिती असं नाही, पूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते राज्याचे प्रमुख आहेत. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे, स्वायत्त संस्था आहे. आपण अशा संस्थेवर, अशा ज्युडिशरी, त्यांना एक प्रकारे ज्युडिशरीचा अधिकार असल्यासारखा ह्या सर्व संस्था आहेत. संस्थेबद्दल त्यांनी दिलेला जो निर्णय आहे, तो निर्णय निश्चितपणे त्याला समर्थनात आमच्या सरकारने तरी केलेलं नाही आहे. आपल्याला त्याच्याबद्दल जे मत व्यक्त करायचं असते ते मत व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे माध्यम आपल्याला समोर आहेत. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नाराजगी व्यक्त केली. जे घडलं ते चुकीचं घडलंय असं त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं. आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या विषयाला घेऊन त्यांच्या उच्चस्तरीय जे समिती असती त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टी रिप्रेझेंटेशन करणार असं वक्तव्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. महाराष्ट्राचा निवडणूक आयोगाची च्या बदल त्यांनी केलेल्या कृत्याच्या बदल मला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कालच्या स्टेटमेंटमध्ये जर आपण पूर्ण जर पाहिलं, या सर्व गोष्टीचा विरोध हा शब्द मी वापरता येणार नाही, हे चुकीचं घडलंय, ह्याला आम्ही समर्थनात नाही. अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, इतिहासामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी चुकीचं घडलंय असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केला. 24 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका रद्द झाल्या, 204 ठिकाणी खालच्या प्रभागातल्या निवडणुका रद्द झाल्या. ह्याबद्दलची सविस्तर माहिती, हे होणं चुकीचं आहे, हे किती विरोधात आहे, हे महाराष्ट्रातल्या 288 आमदारापैकी निलंग्याच्याच आमदारांनी त्यांना सांगितलं. हा उल्लेख निवडणुका व्हायला पाहिजे, टायमावर व्हायला पाहिजेत, लोकांचा वेळ गेला, सर्व गोष्टी त्या ठिकाणी गेल्या, जनतेला वेटीस धरलं चाललंय. हा विषय 288 आमदारापैकी एकाच आमदारांचं त्यांनी नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं की या आमदारांचा रात्री फोन आला की सर्व निवडणुकींसाठी सज्ज आहे. 24 पैकी 2 नगरपालिका अशा आहेत की त्याच्या आरोनी असं स्टेटमेंट दिलंय की निवडणुका वेळेवर होणं योग्य आहे, जर निवडणुका पुढे ढकलल्या हे चुकीचं होईल असं फक्त 2 नगरपालिकांनी त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यातली एक नगरपालिका म्हणजे निलंगा आहे. त्याच्यातली जी कॉपी आहे निवडणूक अधिकाऱ्याची ती मी आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोच करेल. काही जणांमध्ये काँग्रेस पक्षाचं पूर्वीपासूनचं एक धोरण आहे चुकीचा नॅरेटिव्ह सेट करायचा, ते करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला. जसं लोकसभेच्या वेळेस संविधान बदलणार असा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, संविधान खतरे में असा हे करायचा प्रयत्न केला. त्यापूर्वी तर मुस्लिम विरोधी भाजप आहे असा नॅरेटिव्ह सेट केलेला आहे. त्याचसोबत आता देखील आपण ही निवडणूक कशा पद्धतीने मॅन्युक्युलेट, म्हणजे महाराष्ट्राचा निवडणूक आयोग हा निलंग्याच्या आमदाराच्या शब्दावरच चालतोय आणि त्यांच्या शब्दावर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. सांगायचं आहे की एक तर
ते जनतेला ज्यांनी हे अशा प्रकारचं बंद पुकारलंय, एकतर ते जनतेला मूर्ख समजत असतील किंवा दुसरा विषय म्हणजे ते स्वतः मूर्ख असतील. व्यापाऱ्यांना माहिती आहे, सर्वसामान्यांना माहिती आहे की काय महाराष्ट्रात घडलंय. फक्त आपल्याकडे घडलंय असं नाही. आपल्या येथील शाहीर नावाचे 2 बंधू यांनी त्यांचा अर्ज भरला होता. अर्ज काही कुणी जाणीवपूर्वक रद्द केला असं देखील नाही. अर्ज रद्द होण्याचे कारण असे आहेत की रिटर्निंग ऑफिसर अर्जामध्ये काही गोष्टी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमचं यादीमधला क्रमांक, तुम्ही दिलेल्या जे तुमचे सूचक असतात त्यांचं क्रमांक, आणि त्याच्यातली सर्वात महत्त्वाची जी बाब असती की जी तुम्ही माहिती देतात तिथं तुम्हाला स्वतःला सही करावं लागते की जी माहिती आम्ही देतो ती पूर्ण आहे. जे उमेदवारांनी अर्ज भरला होता त्याच्यामध्ये त्यांनी सही कुठंच केलेली नाही आणि रिकामा अर्ज दिलेला आहे, कुठंच सही नाही. अर्ज रद्द झाला. मग अर्ज रद्द झाल्यावर म्हणजे ही अशीच केस, मी ही निलंग्यातली केस सांगतोय, प्रत्येक ठिकाणी वेगळी केस असेल. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात असे अर्ज रद्द झाले असे मंडळी कोर्टात गेली. कोर्टाला निवडणूक आयोगाच्या गोष्टी बाइंडिंग नसतात, कोर्टाच्या गोष्टी निवडणूक आयोगाला बाइंडिंग असतात. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. ज्याचा अर्ज रद्द झाला त्याच्यासाठी ॲपील करण्यासाठीचं जी जागा आहे ते म्हणजे कोर्ट, सुपर ऑथॉरिटी. कोर्टाला तुम्ही डायरेक्शन देऊ शकत नाही की तुम्ही आजच निर्णय द्या. काही ठिकाणी म्हटले की 23 तारखेला चिन्ह वाटप आहे, शेवटचा दिवस आहे, कोर्टाचे आदेश आहेत, तुम्ही आम्हाला बाइंड करू शकत नाही. निवडणूक आयोग वेगळा, आमचे जे निर्णय असतील हे त्यांच्यावर बंधनकारक असतात, त्यांचे निर्णय आमच्यावर बंधनकारक नसतात. सांगितलं की 25 तारखेपर्यंत तसे सूचना सन्माननीय कोर्टातून ज्यावेळेस निवडणूक अधिकाऱ्याला येतात त्याला फॉलो करावं लागतात, त्याच्याप्रमाणे चालावं लागतं. सूचना माननीय कोर्टाचे निवडणूक अधिकाऱ्याला आले, 25च्या नंतर तुम्ही चिन्ह वाटप करा, आणि कोर्टाने या दोघांचे अर्ज त्या ठिकाणी फेटाळले. कारण म्हटले अरे, आणि माझी विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांना, आता परत विरोधक म्हणतील या शाहीर बंधूंना पण संभाजी पाटीलनीच सांगितलं कोर्टात जा, त्यांनीच त्यांना ठरवून ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या, आणि कोर्टाने पण जे निर्णय दिला, मी कोर्टाचा सन्मान ठेवून बोलतो, पण पुढचे लोक संविधानाचा सन्मान ठेवत नाही. हे लोक इथपर्यंत देखील मनाला पुढं मागं बघणार नाही. कोर्टाला देखील डायरेक्शन ह्यांनीच देतात असं देखील बोलायला. कारण निवडणूक आयोग पण तशाच प्रकारची एक संस्था आहे की त्याच्यावर कुणी बोलत नाही, टीका टिप्पणी करत नाही. कोर्टाचे आदेश 25 तारखेचे आले, 25 नंतर कोर्टाने फेटाळलं, 26ला त्या ठिकाणी निर्णय झाला. निवडणूक आयोगाने असा स्टँड घेतला पूर्ण राज्यभरामध्ये की त्यांनी त्यांच्या प्रोग्रॅमला स्टिकअप राहिले. म्हणजे माझी ही विनंती आहे, जरा बारकाईने ऐका, जनतेला वस्तुस्थिती माहीत होणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने त्यांनी जो कार्यक्रम पत्रिका काढली होती त्या गोष्टीला त्यांनी स्टिकअप राहिले. 23 तारीख लास्ट डेट आहे, आणि नॅचरल जस्टिस खाली ज्यांचे निकाल 23च्या नंतर आलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सेपरेट कार्यक्रम काढला. कारण त्यांना जो 3 दिवसाचा जो विड्रॉलचा टाईम असतो तो त्यांना मिळाला नाही, आणि समजा जर त्यांनी विड्रॉल केले असते त्या प्रभागात किंवा त्या अध्यक्षपदासाठी दुसरे कुणी इतर लोक विड्रॉल करू शकले असते किंवा त्यांचा फॉर्म राहिला असता. ह्या गोष्टी त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी सांगितले की नॅचरल जस्टिस एखाद्या माणसाचा आपल्याला काढता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना विड्रॉलचा जो नियमानुसार जो 3 दिवसाचा कालावधी मिळाला होता तो त्यांना मिळाला नाही. त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रासाठी पुढे ढकलला. फक्त कुठं की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ऑब्जेक्शन्स 23 तारखेच्या नंतर आलेत त्याच दिवशी सेम डेला निर्णय झाला, 22 तारखेला निर्णय झाला, त्या नगरपालिकेचं आलं. पण 22च्या नंतर एक 23ला झालेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये जिल्ह्यातल्या अशा 2 नगरपालिका आहेत, तिथं देखील असाच निर्णय झालेला आहे. ह्याच्यावर असं हे आपल्याला का सांगणं आहे की त्यानंतर 26ला प्रक्रिया चालू झाली, आपल्याकडे एक देखील विड्रॉल नव्हता. निवडणूक आयोगाने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती.
हा जो निर्णय, जो आदेश त्यांनी 29 तारखेला काढलेला आहे, ज्याच्यामुळं सर्वांना वेठीस धरलं गेलं, तो 29 तारखेला असा आदेश काढला की 23च्या नंतर झालेल्या प्रत्येक ठिकाणी स्टे, आणि 23ला आदेश काढून तेवढ्या निवडणूक आयोगाने पूर्ण निर्णय नाही दिला. त्यांनी त्याच्यामध्ये अर्धावट निर्णय दिला. त्याच्यामध्ये आम्ही ती मागणी केली की तुम्ही 23च्या नंतर जे निर्णय घेतले त्याच्यामधलं शुद्धीपत्र काढणं गरजेचं आहे. ज्यांचे अर्ज व्हॅलिड झाले त्या भागात काय करायचं आणि ज्यांचे अर्ज इनव्हॅलिड झाले त्या भागात काय करायचं, त्याबद्दलचं कोणतं स्पष्टीकरण दिलं नाही. त्यांनी स्पष्ट एकाच गोष्टीवर स्टिकअप झाले, 23 पासून कोणते निकाल आले त्या निवडणुका पुढे ढकलल्या. निवडणूक आयोगाने ते 29 तारखेला पत्र काढलं. 29 तारखेला पत्र काढलं. 29 तारखेला पत्र काढून सर्व आरओला, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 30 तारखेला VC ठेवली आणि त्या VC मध्ये निवडणुका घेऊ शकतात का, निवडणुकीसाठी सज्ज आहे का, हा रिपोर्ट त्याच्यामध्ये द्यायचा होता आणि त्या रिपोर्टवर निर्णय होणार होता. मला देखील 29चा आल्यानंतर मी वाट बघत होतो. दुपारी 11-12 वाजता VC झाली, 12 वाजता VC झाली. मी बाळासाहेब जवळ बसलो तो माझ्या मोबाईलमध्ये 30 तारखेचा अजून देखील मेसेज आहे. 30 तारखेला आमची दुपारची सभा होती. आम्ही दोघं बसलो तो लक्ष आमचं सभेकडं होतं, पण अर्ध लक्ष आमचं निकालाकडं होतं. त्याच्यामध्ये त्या VC मध्ये लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की आमच्या जिल्ह्यामध्ये निलंगा स्पेसिफिक करून त्यांनी सांगितलं, निलंगा या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज झाले, लेबलिंग लावून तयार आहेत, आमची पूर्ण टीम सज्ज आहे. मी एखाद्या सुपर क्लास 1 अधिकाऱ्याबद्दलचं एखादा वक्तव्य करतो, हे चुकीचं नाही आहे. त्या VC मध्ये लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट मांडलं की पूर्ण आमची निलंग्याची यंत्रणा सज्ज आहे आणि निवडणुका पुढं नेणं हे योग्य नसणार आहे. निवडणुका वेळेवरच घ्यायला पाहिजे असं आपलं मत ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी मांडलं त्यावेळेस मला ह्या गोष्टीचा आनंद झाला. मी जागेवरून उठलो. मी बाळासाहेबांना गळ्याला लावलं. बाळासाहेबांना म्हटलं, वा बरं झालं आपलं, आता चला म्हटले आपण पुढं लढायला. आणि ह्यानंतर आम्ही पूर्ण तयारीने, पूर्ण ताकदीने, पूर्ण सभा त्या ठिकाणी केली. आपण सर्वजण साक्षीदार आहात. दुसऱ्या दिवशी रॅली केली, रॅलीची तयारी केली, रॅलीची घोषणा केली, रॅलीमध्ये सर्वजण राहिलो. आणि मला रात्री मी ज्यावेळेस हे सर्व प्रक्रिया, ज्यावेळेस 30 तारखेला संध्याकाळी निवडणूक आयोगाने प्रत्येक आरओला अशा सूचना दिल्या की बाबा आता तुम्ही जो पाठवलेला रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आम्ही मान्य करणार नाही, ह्याच्याबद्दलचं म्हणजे निलंगा निवडणूक अधिकाऱ्यांनी काय म्हटलं, निवडणुका घेण्यास तयार आहे, पाठवा, रिपोर्ट बदलून पाठवा, असा प्रेशर निवडणूक आयोगाने तुमचं चुकीचा रिपोर्ट आलेला आहे. ज्या ज्या भागात ज्यांनी सांगितलं की निवडणुका घेण्यास आम्ही तयार आहे, हे असं चालणार नाही, असं त्यांच्यावर प्रेशर त्या ठिकाणी होतं. हे कधी झालं? 30 तारखेला संध्याकाळी. आणि त्याच माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं बोलणं झालं. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी पूर्णपणे निवडणूक आयोगाला ह्या बाबतीमध्ये कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की देशामध्ये असं कुठं घडलं नाही, चुकीचं घडलंय, चुकीचं घडलंय, ह्या गोष्टीला तुम्ही असं जर केलात हे चुकीचं राहणार आहे. तीव्र नाराजगी व्यक्त केली. आणि त्यांनी राज्यातल्या प्रमुख काही जे आमदार आहेत ज्यांच्या भागामध्ये निवडणूक आहेत त्यांना तातडीने मुंबईला बोलवलं. रात्री 12:30-1 वाजता ज्यावेळेस साहेबांशी बोलणं झालं, मी म्हटलं माझ्याकडे इतकी जबाबदारी आहे. त्यांनी म्हटलं तू थांब, अरविंदला पाठवून दे. अरविंदांनी तिथले प्रसाद लाड असतील, दरेकर साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे आमदार सकाळी निवडणूक आयोगाच्या समोर 10 वाजता जाऊन, काल 1 वाजता जाऊन बसले. पण जसं एखादा दबाव असतो निवडणुकीमध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये एखादा संस्था त्याचं प्रेझेंटेशन सकाळी 10 वाजताचा वेळ आपल्याला दिला, कधी 1 तारखेला ते प्रेझेंटेशन ते घेऊन, आपल्या जिल्ह्याचं प्रेझेंटेशन घेऊन, आपली भूमिका घेऊन अरविंद प्रसाद लाड यांच्या उपस्थितीमध्ये आणि 7-8 आमदार तिथे एकत्रित ताकदीने बसले. पूर्णपणे निवडणूक आयोगाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचा देखील त्यांच्यावर तेच होता की चुकीचं करू नका,
चुकीचा संदेश जाईल, चुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाईल. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहेत. मुख्यमंत्री महोदयांना प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये संविधानाला अधीन राहून बोलायचं असतंय, मांडायचं असतंय. ती स्वायत्त संस्था असताना मुख्यमंत्री महोदयाने पूर्णपणे संविधानाला अधीन राहून त्यांनी वक्तव्य केलं. ती जर संस्था स्वायत्त संस्था नसती तर त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयाचं फार वेगळं राहिलं असतं. त्यांनी पाणीमुळे नाही चालत. हा देश चालतो संविधानावर चालतो, संविधानाने दिलेल्या अधिकारावर चालतो आणि त्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने कृत्य करायला पाहिजे असं मला वाटतं. जे निलंग्यामध्ये काल संध्याकाळी घडलं, ज्या पद्धतीने संविधानाचे बदल आणि मुख्य निवडणूक आयोगाबद्दल वक्तव्य करण्यात आलं, मी त्याचा निवडणूक आयोगाबद्दलची तीव्र नाराजगी व्यक्त करतो. आम्ही त्यांच्या समर्थनात नाहीये. फार चुकीच्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे बोललं ते योग्यच बोलले. पण मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो, ह्यासाठी तुम्ही जनतेला वेठीस धरणं, तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुम्ही आमदाराला टार्गेट करून मला टार्गेट करा ना, पण थेटपणे अशा पद्धतीचं जे वक्तव्य झालं, मी कुणा व्यक्तीचं नाव घेत नाही, पण ज्यावेळेस हमीद शेखनी हरामखोर असे शब्द वापराव का हो? हे शब्द कुणाला वापरले मला अजून मी ते एकदा बघणार आहे. तुम्ही पाण्याची शांतता असते ना, तुम्ही खळखळाट पाण्याच्या जवळ जावा, पण शांत पाण्याच्या जवळ जायचं नसतंय कधी. हे आपल्याला लहानपणीपासून शिकवलेलं असतंय. संभाजी पाटलाचा खळखळट नाही, हा शांतपणा आहे. ज्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका, ती खोलाई काय ते तुमच्या लक्षात येणार नाही. असे शब्द, हरामखोर, अजून काय काय शब्द वापरले, हे असं वक्तव्य बरोबर नाहीये. काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेले शब्द, मला खरं आठवण स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आली. अमित देशमुख आणि विलासराव देशमुख साहेब, मी काल त्यांच्यासोबत दिलीपराव देशमुख साहेब आणि धीरज देशमुख हे आम्ही एका व्यासपीठावर होतो. त्या व्यासपीठावर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी गोडवे गायले की लातूरची संस्कृती एवढी चांगली आहे, लातूरमध्ये काही आम्ही सर्वजण असलं तर विकासाच्या मुद्द्यावर समन्वयाने आम्ही कोणत्या मुद्द्यावर एकत्रित येतो, सगळ्या गोष्टीचं त्यांनी गोडवे गायले. आपण असं बोलायचं आणि पुढचे जे आपले नेते आहेत ज्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यांनी असं वक्तव्य करायचं. माझं माननीय दिलीपराव देशमुख साहेबांना, कारण त्यांच्या खालचे जे दोघं आहेत त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही किंवा त्यांना ती समज आहे माहीत नाही. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण का आली? त्या काळामध्ये त्यांनी जो जिल्हा अध्यक्ष दिला होता, ते झवर काका सारखा जिल्हा अध्यक्ष दिला होता. आपल्याला आठवत असेल की त्यांनी ज्या पद्धतीने सुसंस्कृतपणा कशाला म्हणतात, संविधानाचा सन्मान कशाला म्हणतात, ह्या गोष्टी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी तशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी देऊन त्या ठिकाणी केला होता. आणि आज अमित देशमुखनी अशा पद्धतीचं, ते म्हणतात ना की फडफडत असणं, तो दिवा बुजणार असतो तो शेवटी फडफडतो. हे काँग्रेसचं फडफड नाही, विझण्याची तयारी आहे, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. माझ्यासोबत 10-15 वर्ष काम केलं. मला कधी हे अपेक्षित नव्हतं. निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी संयम ठेवला, विचारिक मुद्द्यांवर बोललो. सर्वात मोठा अहंकार हा रावणाचा होता. असं म्हणतात की सर्वात मोठा अहंकार जो कुणाचा होता हा रावणाचा होता. पण ह्या माणसाच्या अहंकारापुढं मला रावण देखील छोटा वाटत होता असं मला दिसलं. एवढा अहंकार, हा अहंकार कशाचा? अमित देशमुखाच्या बळावरचा, कुणाच्या बळावरचा, कशावरचा? फक्त राजकारणामध्ये आपलं कसं चालल ह्याच्यातून निवडणुका कशा पुढे घेतील. आणि इथं बसलेत बाळासाहेब,
हे सगळे आम्हाला माहिती आहे, विसरू नये. मला असं मी जे बघितलं काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला, की तो समाजाच्या काही जे काही परंपरा आहे तो पाळतो. प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं ह्याबद्दल आम्ही आणि इतरांनी त्याच्याबद्दल देखील सन्मान ठेवायला पाहिजे. आपण स्वतःच्या धर्माबद्दलचं प्रेम राहणं हे चुकीचं नाहीये, पण इतर धर्माबद्दल कधीही चुकीचं द्वेष भावना राहू नये हे मला वाटतंय. मुस्लिम पत्रकार बांधव आहेत, मला वाटत होतं त्या काँग्रेसच्या याच्यामध्ये बाकीच्यांना काही कळत नाही, संविधान कळत नाही, बोलायचं कळत नाही, काही अक्कल नाही. पण ह्या माणसाला किमान मी एवढ्या दिवसातून बघितलेले कायद्याचा चांगला अभ्यास आहे, कागदोपत्री न्यायालय कसं असतंय, कोर्ट कसं असतंय ह्याचा पूर्णपणे अभ्यास आहे. माझं काँग्रेसच्या अध्यक्षाच्या उमेदवाराला त्यांना म्हणणं आहे की तू मुस्लिम समाजाचा एक कार्यकर्ता आहे, समाजात मुस्लिम धर्म तू पालन करतो. तू काल त्यांनी जे वक्तव्य, मी तू म्हणण्यापेक्षा बघा आमची एवढी आम्हाला असं वाटतं आम्ही त्यांनी जे वक्तव्य केलंय, आमच्यामध्ये भगवद्गीता ही सर्वात मोठी आमची धर्म आम्ही हे मानतो. त्यांनी कुराणवर हात ठेवून सांगावं की जे त्यांनी वक्तव्य केले हे बरोबर होतं. ह्यामध्ये या पूर्ण गोष्टीला घडामोडीला लोकप्रतिनिधी आम्हाला हे त्यांनी जे आमच्यावर बोललं हे त्यांनी कुराणवर हात ठेवून सांगावं हे बरोबर होतं. ह्याच्यामध्ये संभाजी पाटलाचा कुठंतरी संबंध आहे, माझा कुठं जरी काडीचा संबंध आहे, त्यांनी हे बोलून दाखवावं, सिद्ध. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जे घडल्या हे माझ्यामुळं झालं, राजकारण सोडून देईल. मला ह्या गोष्टीमध्ये एवढंच वाईट वाटले. टीका टिप्पणी करा तुम्ही, मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. पण आज जे निलंग्याच्या व्यापाऱ्यांना, निलंग्याच्या सर्वसामान्य ह्यांचा काय दोष हो, काय त्यांचं चुकलंय, त्यांना याची माहिती आहे का? निवडणूक आयोग तिथं बसलाय, आपण निषेध करा ना, निषेध काळ्या पट्ट्या बांधून आपण सर्वांनी व्यापार करा. आजचा दिवस निवडणूक आयोगाने जे काय कृत्य केलं असेल, आम्ही शांततेत, आम्हाला पसंत आलं नाही, तुम्ही व्यक्त होऊ शकतात, मांडू शकतात, नाराजगी मांडू शकतात, वेगवेगळे माध्यम आहेत आपल्याला. पण हातावरचं पोट असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने आपण वेटीस धरणं हे चुकीचं आहे. आणि आमचा एक जो मुद्दा वचननाम्यातला राहून गेला होता, आम्ही निलंग्यामध्ये अशा प्रकारचं बंद, कोणता जरी समजा असा एकदम क्रुशियल विषय आला, व्यापाऱ्यांशी संवाद करून कोणताही निर्णय असा आला की ज्याच्यामुळे व्यापाऱ्यांवर अडचण निर्माण होणार आहे, त्यांच्या पोटावर गदा येणार आहे, असा कोणता जरी विषय आला, असा कोणताही प्रसंग आला, सर्व व्यापारी बांधवांच्या संमतीनेच आम्ही असा भविष्यात देखील निर्णय घेऊ. वचननाम्यामध्ये आज मी आपल्या माध्यमातून सांगतो, आमचा हा मुद्दा राहील, आमची नगरपालिका कोणत्याच प्रकारच्या बंदला समर्थन देणार नाही. हे 15-20 दिवसामध्ये आपण सर्वांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं, यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. कुणाला या विषयामध्ये कुणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू. व्यवस्था आणि निवडणूक आहे, दोन स्वायत्त संस्था आहेत, तर या दोन स्वायत्त संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव राहिला असं वाटलं का? नाही, असं नसतंय कधी, त्यांचा समन्वय कधी असा विषय येत नाही. निवडणूक आयोगाचा निर्णयाला जरी कुणी चॅलेंज केलं तर ते न्यायव्यवस्थेत जातात, आणि हा स्वतंत्र व्यक्तीला दिलेल्या अधिकारासाठी, त्यांचे राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी ही व्यवस्था निर्माण केलेली आहे. देखील हायकोर्टात एक असतं, पुन्हा सुप्रीम कोर्ट असतं, त्यामुळे त्यांनी समन्वय ठेवून असं करणं असं काय नाही. एखाद्याला वाटलं आपल्याला इथं न्याय नाही मिळाला तर त्यांनी पुढं कुठे अपील करावं, ही एक आपली संविधानाने दिलेली रचना आहे. या समन्वयाच्या अभावामुळे आपल्याला असं वाटत नाही की जनतेचा नाही, दोन्ही स्वतंत्र संस्था आहेत, कुठेतरी समन्वय साधला पाहिजे असं आपल्याला वाटतं. असं कोर्ट कसं बरोबर
2 डिसेंबरला मतदान होणार होतं आणि तो रद्द करण्यात स्थगिती देण्यात आली होती. आणि काल पूर्व विरोधी पक्षनेता निलंगा येथे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आणि आज पत्रकार परिषद घेतली. काय सांगा? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार देण्यात आलेला आहे. कुठं एखाद्या व्यक्तीच्या अधिकारावर जर गदा आला असेल तर तो पुढच्या व्यवस्थेकडे त्यांनी त्या ठिकाणी न्याय मागतो, न्यायाची दाद त्या ठिकाणी मागत असतो. निवडणुकीमध्ये काही लोकांचे अर्ज म्हणजे फक्त निलंगाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही लोकांचे अर्ज रद्द करण्यात आले होते आणि अर्ज रद्द झाल्यानंतर व्यवस्थेच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये जे अधिकार दिलेले त्याच्यातून त्यांनी पुढच्या न्यायव्यवस्थेकडे दाद मागितली आणि ती दाद मागितल्यामुळं काही निकाल 23च्या नंतर कोर्टाने सन्मान्य न्यायव्यवस्थेने 23च्या नंतर निर्णय दिले आणि निवडणूक आयोग त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलं की 23च्या आधी तुम्ही निर्णय प्रक्रिया करायला पाहिजे होती. न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ असते, त्यांच्या निर्णयाला अधीन राहून सर्वांनी काम करायचं असतं आणि न्यायव्यवस्थेचे निर्णय काही ठिकाणी 23ला आले, काही 24ला आले, काही 25ला 26ला आले. मग अशा सर्वांच्याच निवडणुका महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी त्यांनी पुढं ढकलल्या आणि पुढं ढकलल्यामुळं त्याच्यामुळं आपल्याला हे जो प्रसंग घडलेला तो प्रसंग घडलेला. पण आज मी आपल्या सर्वांना जे निलंग्यामध्ये काही लोकांनी ह्या राजकीय आपल्या पोळी भाजण्यासाठी किंवा काहीतरी आता लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करून घेण्यासाठी की कुठंतरी आमदारांनीच केलेलं आहे. एकतर ते दोन गोष्टी राहू शकतात. त्यांनी एकतर जनतेला मूर्ख समजत असतील किंवा स्वतः मूर्ख असतील. कारण ही व्यवस्था माझं त्यांनाच म्हणणं आहे, त्याच्यातले अनेक जण कायद्याचे पंडित आहेत, त्यांनी जरा थोडाफार अभ्यास करावा, या व्यवस्थेमध्ये जायला पाहिजे, हे कोण आणि कसं करू शकतंय. आणि माझा स्वतःचा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत माझा पाठपुरावा होता की निवडणुका वेळेवर व्हावी. राज्याच्या प्रथम नागरिक सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शेवटपर्यंत प्रयत्न होता, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होता की निवडणुका वेळेवर व्हाव्यात आणि त्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. पण ज्या पद्धतीचं आणि चुकीचे शब्द वापरणं, चुकीच्या गोष्टी बोलणं, ही स्वायत्त संस्था आहे, त्याच्याबद्दलची नाराजगी आमच्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. पक्ष म्हणून आम्ही डेलिगेशन करणार आहे आणि त्याचसोबत सरकार म्हणून देखील आम्ही याचं रिप्रेझेंटेशन योग्य ठिकाणी करणार आहे. आणि जे घडलं, मुख्य निवडणूक आयोगाने ज्या चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टीचा निर्णय घेतला त्याच्या विरोधामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा उच्च ठिकाण असतं की जिथं आपण दाद मागू शकतो, ते म्हणजे कोर्ट. यांनी चुकीचं केलं, यांच्यावर निश्चितपणे ताशेरे वडले पाहिजेत. यांच्यावर अशा पद्धतीचे कृतीबद्दलचं जो काही आमचं मत असेल, आम्ही सन्मान्य न्यायव्यवस्थेत हायकोर्टामध्ये आम्ही देखील त्या ठिकाणी गेलेलो आहे. आमचे माननीय इरपतगिरी साहेब आमचे तिथं वकील आहेत. ही एक व्यवस्था आहे, पण ह्याच्यामुळं तुम्ही जनतेला वेठीस धरणं हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे. आणि बंद करणं, ते जनतेची काय चुकी होत, हातावरचं पोट आहे. गाडीवाले, छोटे छोटे भाजीवाले, तुम्ही बघा ना, ते भाजीवाले त्यांचं आजचा दिवसभरातला माल काय करणार, त्यांनी रोज त्यांच्या हातावरचं पोट आहे. हे अशा प्रकारचं. आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये आमच्याकडनं एक मुद्दा राहिला होता की लोकशाहीमध्ये जे आपल्याला विरोध करण्याचे जे माध्यम दिलेले, जे टूल्स दिलेले आहेत, त्याचाच वापर करायचा. लोकशाहीमध्ये बंद करणं हा मार्ग दिलेला नाही आहे की तुम्ही कोणता बंद पुकारा, त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचा नुकसान होईल असा. कारण प्रत्येकाचे स्वतःचा अधिकार आहे. हे तुम्ही संविधानाच्या विरोधात जाऊन अशा प्रकारचं कृत्य करतात. आम्ही वचनामध्ये लिहिले, आमची नगरपालिका भविष्यामध्ये अशा प्रकारे जिथं सर्वसामान्यांचं नुकसान होईल अशा कोणत्याच बंदला आम्ही समर्थन देणार नाही. फार विनम्रतेने मी आपल्याला सांगतो, आपण पत्रकार बांधव, विरोधी काय बोलतात ह्या गोष्टीला महत्त्व नाहीये. संविधान काय बोलतोय, पत्र काय बोलतात, अधिकार काय बोलतात, माहिती काय बोलते. आज जे आपले प्रश्न असतात विरोधिकांच्याच म्हणण्यावर आपण चालतोय असं आहे का हो? आपल्याला संविधानाने जे दिलेला जो अधिकार आहे, जे आपल्याला माहितीचे यंत्रणा दिलेले आहेत, जे माहिती आपल्याला घ्यायची, निवडणूक आयोगाचं काय निघाले पत्र, आपल्या आरोनी काय काढले पत्र, हे काय एका माणसाने सांगितले का? संभाजी पाटील डिक्टेट करतो का ह्या संस्था? तुम्ही जे बोलून लोकांमध्ये जे संभ्रम करत आहेत, मला आज खरंच मी काय म्हटलो, एकतर तुम्ही जनतेला मूर्ख समजत असताल किंवा तुम्ही स्वतः मूर्ख असताल. हे आजचा जो निर्णय आहे ना, आणि मी आपल्या निलंग्याच्या तमाम नागरिकांना मी आज आपल्याला आव्हान करतो, ज्यांनी आज आपलं नुकसान केलेलं आहे, आपल्या हातावरच्या पोटावर ज्यांनी गदा आणलेला आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपण जावा. गेल्या 20 तारखेला त्यांनी याचं उत्तर मतातून देईलच. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना वेठीस धरणं हे चुकीचं आहे.
आणि काय आहे, लोकशाहीमध्ये काय हे बघा, अशा अनेकदा 2-3 दिवस निवडणुका पुढे ढकलल्या. आता आम्हालाही देखील माझे उमेदवार रडले अक्षरशः, आणि मी रात्रीच्या 12-1 वाजूपर्यंत कशा आपलं बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आता याच्यातून आम्ही काय ठरवलं की चला पुढचे 10-15 दिवस आहेत, अजून लोकांपर्यंत जाऊ, लोकांना भेटू, जाऊ. आम्ही सज्ज आहे. शेवटचा प्रश्न, निवडणूक आयोगाचा आपण निषेध व्यक्त करणार आहात? निषेध हा त्यांच्याबद्दलची आमची तीव्र नाराजगी आहे, आणि आम्ही ती तीव्र नाराजगी आम्हाला दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांच्या उच्च जे त्याच्यापेक्षा जे सुपिरियर आहे त्यांच्या विरोधात आम्ही त्यांच्याबद्दलचं रिप्रेझेंटेशन करणार आहे.